महावितरणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात सोलापूरमध्ये सुद्धा आता महावितरणचे जे कर्मचारी आहेत ते लाक्षणिक संपाला या ठिकाणी बसलेत। मागच्या 72 तासांचा त्यांनी अवधी जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकता सोलापूर मधील महावितरणच्या ऑफिस बाहेर या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी या संपामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामध्ये पुरुष कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, सर्वजण या ठिकाणी हे सहभागी झालेत। नेमकं या कृती समितीचं म्हणणं काय आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल, कशा पद्धतीचे आंदोलन असणार आहे, किती लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि जर सरकारनं या पुनर्रचनेचा घाट जर मागे नाही घेतला तर पुढला तुमचा निर्णय काय असणार आहे? हा जो संप आहे तो 72 तासांचा आहे, लाक्षणिक संप आहे आणि जर याच्याबद्दल काय निर्णय घेतला नाही गेला तर तो पुढं आंदोलन तीव्र करून हा संप बेमुदत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। साधारण किती कर्मचाऱ्यांनी तुमच्या याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि कृती समितीमध्ये किती तुमच्या संघटना आहेत? टोटल आपले महाराष्ट्रामध्ये 84,000 कर्मचारी आहेत। त्यामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1200 ते 1320 कर्मचारी संपामध्ये सामील झालेले आहेत। नक्कीच आपण पाहू शकतोय की महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधून सुद्धा या आंदोलनाला जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जर राज्य सरकारनं महावितरण पुनर्रचनेचा घाट मागे नाही घेतला तर आंदोलन आणखी तीव्र करू अशा पद्धतीचा इशारा राज्य सरकारला या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।